नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे करंट अफेअर्स 3 जानेवारी 2026 या रोजीचे करंट अफेअर्स एमपीएससी तलाठी आणि टीईटी यासाठी महत्त्वाचे आहे. सोमालिलँड या देशाला मान्यता देण्यात आली आहे. सोमालिलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देण्यात आली आहे इस्रायलकडून. ध्रुव एनजी सिव्हिल व्हेरियंट यांनी आपली फर्स्ट फ्लाईट केली आहे. हा एक हेलिकॉप्टर आहे ज्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. राम मोहन नायडू हे नागरी उड्डाण मंत्री आहे. कुठं झाले आहे? हाल बेंगळुरू. याचा उद्देश आहे स्वदेशी हेलिकॉप्टर उत्पादन, रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवणे. AI इम्पॅक्ट समिट 2026 हे आपल्या इंडियाने आयोजित केलेलं आहे. हे 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे. ठिकाण आहे उत्तराखंड. विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सामाजिक व आर्थिक परिणाम. नॉमिनल जीडीपी रँक भारताचा क्रमांक 4 झालेला आहे. आपली जीडीपी झालेली आहे $4.18 ट्रिलियन. भारताने मागे टेकलेला देश कोणता आहे? जपान. पहिले 3 देशाचे नाव आहे USA, चायना, जर्मनी. या सर्वांची पीडीएफ लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दिसणार आहे. 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. महाराष्ट्र याला बालिका दिवस पण म्हणतात. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव सातारा येथे झाला होता. यांनी पहिली मुली शाळा 1848ला काढली होती. पती होते ज्योतिराव फुले. यास्क AI बेस ॲप लॉन्च कोणी केला आहे? उत्तर प्रदेश पोलीस. याचं काम आहे गुन्हेगाराचे लोकेशन ट्रॅकिंग करणे, मुवमेंट आणि व्हॉइस ट्रॅकिंग करणे, गँग व माफिया ओळखणे. IGMS इंटेलिजन्स गव्हर्नन्स मॉनिटरिंग सिस्टम. याची भागीदारी आहे दिल्ली गव्हर्नमेंट आणि IIT कानपूरची. याचा उद्देश आहे AI आधारित तक्रार निवारण करण्यासाठी. करंट अफेअर्स आहे वॉरन बफेट यांच्यावर. यांनी यांचे CEO पद सोडले आहे 31 डिसेंबर 2025 रोजी. यांची कंपनी होती बर्कशायर हाथवे. याचा आता उत्तराधिकारी आहे जेरेड एबेल आणि यांनी यांची सेवेची सुरुवात केली होती 1965 या रोजी. करंट अफेअर्स डेली पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि याचा लास्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला होता? कमेंट करा.